नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण संत श्री गजानन महाराज यांचं दर्शन घेतलं. तर या भागात आपण गजानन महाराजांनी पावन केलेल्या 5 धामांचं दर्शन घेणार आहोत. त्याचसोबत संत गजानन महाराजांचे गुरु संत गोमाजी महाराज यांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि बुलढाण्यातील एकमेव सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिराला भेट देणार आहोत. इच्छा केलेली आपण 5 धाम नागझरी आणि महालक्ष्मी मंदिर आणि पुन्हा जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी सोडण्याचे 1011 रुपये आणि नाश्ता वगैरे आपण नागझरीलाच काढतो. नागझरीला तिथे चांगला नाश्ता मिळतो, छान नाश्ता मिळतो असं म्हणतात. छान आणि स्वस्त. त्यामुळे चला आपण तिकडे जाऊन बघूया. तर आपण आता पहिल्या 5 धामांपैकी पहिल्या स्थानी आलेलो आहोत. कृष्णाजींचा मळा. याच ठिकाणी गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावी यांचं गर्भहरण केलं होतं. एकदा संत गजानन महाराज याच ठिकाणी झुलत्या झोपाळ्यावर बसून विश्रांती करत होते. काही वेळाने ब्रह्मगिरी गोसावी आपल्या शिष्यांसोबत या ठिकाणी आले आणि गजानन महाराजांची विटंबना करू लागले, अपमान करू लागले. हे ऐकून गजानन महाराज ध्यानस्थ झाले आणि काही क्षणातच झुलता झोपाळा जळू लागला. आणि मग गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी गोसावींना या जळत्या झोपाळ्यावर बसण्याचे आवाहन केले. पण ब्रह्मगिरी गोसावींची मात्र या जळत्या झोपाळ्यावर बसण्याची हिंमत झाली नाही आणि त्यांचे गर्भहरण झाले. आपण पण संत गजानन महाराजांनी पावन केलेल्या या कृष्णाजींच्या मळ्याचे दर्शन घ्या. हा सर्व प्रसंग या ठिकाणी तैलचित्रात रेखित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, शेगावमधील 5 धामांपैकी दुसरे महत्त्वाचे स्थळ म्हणजे हे जुने शिवमंदिर. या ठिकाणी गजानन महाराजांचे काही काळ वास्तव्य होते. या मंदिराचा जीर्णोद्धार सन 2000 साली मंदिर संस्थानामार्फत करण्यात आला आहे. याच ठिकाणी संत गजानन महाराजांनी गोविंद टाकळेकर यांचा घोडा पाठीवर हात फिरून शांत केला होता आणि घोडा शांत झाला हे सिद्ध करण्यासाठी घोड्यांच्या 4 पायांमध्ये झोपून दाखवले होते. मित्रांनो, शेगावमधील 5 धामामधील तिसरे महत्त्वाचे स्थळ म्हणजे शीतला माता मंदिर. याच ठिकाणी पाटलांच्या मुलांनी संत गजानन महाराजांना उसाने मारहाण केली होती आणि संत गजानन महाराजांनी त्याच उसाचा रस काढून त्या मुलांना रस प्यायला दिले होते. त्याशिवाय याच ठिकाणी खंडोजी पाटलांनी नवस केल्यानंतर पुत्रप्राप्ती झाली होती. मित्रांनो, शेगावमधील 5 धामांपैकी चौथे आणि सर्वात महत्त्वाचे धाम म्हणजे संत गजानन महाराजांचे प्रकट स्थळ. याच ठिकाणी
गजानन महाराज शेगावात पहिल्यांदा दिसले होते. एका झाडाखाली उष्ट्या पत्रावलीतील अन्न खाताना बंकटलाला आणि दामोदरपंत यांना सर्वप्रथम गजानन महाराज दिसले होते. मित्रांनो, शेगाव 5 धामातील 5वे स्थळ म्हणजे बंकट सदन. प्रकट स्थळापासून 5च मिनिटं अंतरावर हे स्थळ आहे. संत गजानन महाराजांचे या ठिकाणी काही काळ वास्तव्य होते, त्यामुळे हे खूप महत्त्वाचे स्थळ आहे. बंकटलालांनी संत गजानन महाराजांना आपल्या घरी राहण्याची विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन संत गजानन महाराज काही काळ येथे वास्तव्यास होते. तर ही होती संत गजानन महाराजांनी पावन केलेली शेगावमधील 5 धाम. यानंतर आपण शेगावमधील इतर धार्मिक स्थळे पाहणार आहोत. शेगावमधील 5 धामांचं दर्शन घेतल्यानंतर आपण निघालो आहोत संत गजानन महाराज यांचे गुरु संत गोमाजी महाराज यांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी नागझरी येथे. शेगावपासून 8 किलोमीटर अंतरावर नागझरी येथे आहे संत गजानन महाराज यांचे गुरु संत गोमाजी महाराज यांचे समाधी मंदिर. गजानन महाराजांचे गुरु संत गोमाजी महाराज यांचं स्थान आहे, त्यांचं समाधी मंदिर आहे. आतमध्ये एकमेकांवर अलाउड नाही आहे. या ठिकाणी एक गरम पाण्याचे कुंड आहे, ज्यामध्ये स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे स्नानासाठी आणि हातपाय धुण्याची सोय आहे. आत प्रवेश केल्यानंतर आपल्या प्रथम दृष्टीस पडते श्रीकृष्णांचे मंदिर. असे म्हटले जाते की श्रीकृष्णांना मानणारे संत गोमाजी महाराज यांना संत गजानन महाराज गुरु मानायचे. मित्रांनो, आता आपण निघालो आहोत
शेगाव दर्शनमधील शेवटच्या स्थानी, ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव सिद्धपीठ असलेले श्री महालक्ष्मी मंदिर. चला तर आपण पण आतमध्ये जाऊन श्री महालक्ष्मीचं दर्शन घेऊ. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच या ठिकाणी महालक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर आपण येथे श्री बालाजीचंही दर्शन घेऊ शकतो. त्याशिवाय या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचीही स्थापना करण्यात आलेली आहे. सर्वच्या सर्व 12 ज्योतिर्लिंग आपण या एकाच ठिकाणी पाहू शकतो आणि त्यांचं दर्शन घेऊ शकतो. तर मित्रांनो, कसा वाटला हा शेगाव दर्शनाचा ब्लॉग? आशा करतो हा ब्लॉग आपणास आवडला असेल, आणि जर हा ब्लॉग आपणास आवडला असेल तर लाईक जरूर करा, आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.